तसं तर शेपूची भाजी खायला सर्वच कंटाळा करता, पण आमच्या घरातल्याने माझ्या लेकीला तर फार शेपूची भाजी आवडते. मग मी तिच्यासाठी अशी छान वेगवेगळे थालीपीठं किंवा असं गव्हाच्या पिठात मळून छान छान पदार्थ बनवते. तर आता शेपूची भाजी धुवून स्वच्छ चिरून ठेवा. इथे मी ती दाखवली नाही. इथे मी आता 2 चमचे किंवा 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे, ही बडीशोप टाकली, जिरेही घातले, ओवा घातला, हिंग, हळद आणि असं तिळही घाला बरं का. मस्त हिरव्या मिरच्या, लसूण, आलं वाटून घ्या. आता ही कांद्याची पात घातली, थोडी कोथिंबीरही घातली आणि ही शेपू पण घातली. हे बघा, हे हिरव्या मिरचीचं वाटण घातलं. आठवणीने हिंग टाकायचं म्हणजे चवही छान लागते आणि कळतच नाही का ही शेपूच्या भाजीची थालीपीठं आहे. चवेपुरतं मीठ घाला आणि इथे मळतानीच रवा घाला. मी हे आता थोडं मिक्स केल्यावर टाकलेलं आहे. हे बघा, असा मुठभर आणि पाणी घालून मस्त चपाती लाटतो ना तसं पीठ मळा. हे बघा, अशा पद्धतीने. तुम्ही जास्त नाही पण वाटीभर शेपूच्या भाजीचं एकदा बनवून बघा. तुमच्यासुद्धा लक्षात येणार नाही की ही शेपूच्या भाजीचे थालीपीठं आहे. मस्त असे होता. छान दोन्ही बाजूनी पीठ लावून आणि लाटून घ्या. अगदी खुसखुशीत होता. थोडेसे असे मस्त असे कुरुम कुरुम होता. असे खमंग भाजून घ्या तूप लावून बघा मग. आणि थोडंसं लोणीही टाकलं तरी चालेल आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तेल लावून भाजलं तरी चालेल. बघितलं ना, छान असे लाटले जातात. थोडं चिरले तरी काही हरकत नाही. तुम्ही एखाद्या वाटीने ताटाने गोलही करू शकता किंवा मी लाटण्याने असंच एकजीव करून घेतलेलं आहे. हे बघा, तर मैत्रिणींनो, नक्की एकदा असं शेपूच्या भाजीचं थालीपीठ बनवून बघा. शेपूची भाजी ही आरोग्याला अति उत्तम असते. निदान आठवड्यातून एकदा ते 2दा तरी खाल्लं पाहिजे, पण घरातले खात नाही ना. मग अशा पद्धतीने थालीपीठं बनवायचे आणि खाऊ घालायचे आणि खाल्ल्यावर त्यांना आवडल्यावर मग विचारायचं की हे तुम्ही काय खाल्लं आता. बघा, मी मस्त तूप लावून दोन्ही बाजूने भाजून घेते. अगदी असं खरपूस भाजायचं. कलरही किती छान आलेला आहे. आठवणीने बडीशोप घालायची, तीळ घालायची. तेव्हा मैत्रिणींनो, अशा छान 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 रेसिप्या असतात माझ्या यूट्यूब चॅनलवर, इंस्टाग्रामवर, फेसबुक पेजवर. बघितलं ना, किती खरपूस अशी भाजली गेलेली आहे. तुम्हाला अजून कुठले थालीपीठ खावं वाटतं किंवा तुम्हाला असं वाटते की मी बनवून द्यावं, तर मग मला नक्की सांगा की तुम्ही ती रेसिपी दाखवा. नक्की मी बनवण्याचा प्रयत्न करील. आणि तुम्ही कुठून ही रेसिपी बघताय नक्की मला सांगा. तेव्हा चांगले चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजवर रोज छोटे छोटे 30 सेकंदाचेच व्हिडिओ असतात, ते बघत जा. आपल्या यूट्यूबवरही डेली 30 सेकंदाचे असतात आणि 2 ते 3 दिवसात असे 3-4 मिनटाचे असतात. तर बघत जा. रिक्वेस्ट करते की आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम, फेसबुक पेज फॉलो करा. तेव्हा बाय. मी पुन्हा येईल नवीन आणि अशा छान छान गोड गोड रेसिपी घेऊन. तेव्हा तुम्हाला आजचा दिवस खूप आनंदाचा जाओ. बाय.